राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची थोड्याच वेळामध्ये निकाल वाचनाला होणार सुरुवात। राष्ट्रवादीबाबतही शिवसेनेच्या निर्णयाची पुनरावृत्ती होणार का याकडे लक्ष। दिल्लीवाले महाराष्ट्राचा द्वेष करतात, आमची लढाई अदृश्य शक्ती विरोधात, सुप्रिया सुळेंचं विधान। निवडणूक रोखे अर्थात इलेक्ट्रॉल बॉन्ड्स योजना सुप्रीम कोर्टाने फेटाळली। इलेक्ट्रॉल बॉन्ड्स असंवैधानिक असल्याचं सुप्रीम कोर्टाचं स्पष्टीकरण। इलेक्ट्रॉल बॉन्डवर बंदी घालण्याची केली होती याचिकेत मागणी। सोनिया गांधी यांची लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर सोनिया गांधींनी लिहिलं रायबरेलीतील जनतेसाठी भावनिक पत्र। राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार। राज्यसभेच्या 6 जागांसाठी 6 अर्ज दाखल। महायुतीकडून 5 तर मवियाकडून 1 उमेदवारी अर्ज दाखल। राज्यसभा निवडणुकीमध्ये एका अपक्ष उमेदवाराची एंट्री। समाजसेवक पत्रकार विश्वास जगताप यांनी भरला अर्ज। पुणे लोकसभेसाठी भाजप मराठा उमेदवार देण्याची शक्यता। मेधा कुलकर्णींना राज्यसभेसाठी संधी मिळाल्यामुळे पुणे लोकसभेची गणितं बदलणार। नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का। बबनराव घोलप यांचा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा। लोकसभा प्रमुख पदावरून हटवल्यानं घोलपांचा राजीनामा। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज 6वा दिवस। जरांगे यांची प्रकृती खालावली। जरांगेंनी उपचार घ्यावेत, महिलांनी फोडला टाहो। अशोकराव चव्हाणांना कंटाळून नारायण राणेंनी पक्ष सोडला। भाजपनं नारायण राणेंना जागा दाखवून दिली। विनायक राऊतांचा नारायण राणेंवर घणाघात। टॉप हेडलाइन्सचे प्रस्तुत करता आहेत राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।